नमस्कार मंडळी, मी आहे संगीताच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त चटपटीत गाडीवर मिळते तशी भुर्जी पाव। खूपच टेस्टी लागते मंडळी। तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि घरच्या घरी तुम्ही त्याचा आस्वाद घ्या। चला तर मग सुरुवात करूया मंडळी। इथे वापरलेत हे 4-5 कांदे आहेत, ते बारीक चिरून घेतलेत। 5 अंडी आहेत, ते फोडूनच घेतलेत। तुम्ही डायरेक्ट फोडून नंतर घालू शकता, पण मी फोडून एकदाच घेतलेले आहेत। ह्या 4 मिरच्या चिरून घेतल्यात, कोथिंबीर चिरून घेतली आहे, हे लाल तिखट आहे, हळद आहे, हे मिरेपूड आहे आणि हे 2-3 चमचे बटर आहे। 3 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हे जरा पसरट बुडाचं मी कढई घेतलेली आहे, कारण आपण जेव्हा स्मॅश करू भुर्जी तेव्हा आपल्याला याचा खूप फायदा होणार आहे। 1 चमचा तेल घालून घेऊया। तेलामध्येच आपण 1-1.5 चमचा बटर घालून घेऊया। बटर जास्त वितळू द्यायचं नाही मंडळी, जरासं बाकी असेल तेव्हाच आपण कांदा घालून घेणार आहोत। हे पहा, थोडासा परतून घ्यायचं आहे, एकदम जास्त लाल लाल पण नाही करायचं आहे, तर थोडासा नरम होईल एवढाच भाजायचं आहे। आपला कांदा नरम झालेला आहे। आता याच्यात आपण टोमॅटो घालून घेऊया। हे पहा, अशी भुर्जी मंडळी तुम्ही नक्कीच ट्राय करा। हिरवी मिरची टाकूया, थोडीशी कोथिंबीर टाकूया, तर मंडळी टोमॅटो थोडासा नरम झाला आहे। आता स्मॅशरने आपण ह्याला स्मॅश करूया। तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही झाऱ्याने वगैरे पण असं स्मॅश करू शकता। थोडंसं स्मॅश करून घेतलं आहे। आता याच्यात आपण मसाले घालून घेऊया। हळद छोटा 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, याच्यात आपण काळी मिरी पण टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर। तर मंडळी आपण याच्यात थोडासा पाण्याचा छिटा मारूया, आपले मसाले करपत नाहीत आणि छान शिजले जातात। याच्यात मीठ घालूया, मगाशी मीठ दाखवायला विसरली होती मंडळी। हे पहा, तर ह्याला आपण थोडंसं झाकून ठेवूया 2 मिनिट। तर मंडळी हे पहा, मसाले पण चांगले भाजून झाले। आता याच्यात आपण अंडी घालूया। हे आता आपण थोडंसं झाकण असं ठेवूया मंडळी। तर एक अर्धा मिनिट झालं मंडळी, चला आपण ह्याला हलवून घेऊया। हे पहा, गॅस बारीकच ठेवलेला आहे मंडळी, मीडियम, जास्त फास्ट नाही। त्याला आपण अजून अर्धा मिनिट ठेवूया झाकून बारीक गॅसवर। चला आता आपण याला हलवूया। आता आपण याला परत स्मॅश करणार आहोत मंडळी, कारण याच्यात पाण्याचा अंश असेल तर ते वाफ होऊन निघून जाईल। हे असं केल्याने याला टेक्स्चर पण छान येतो मंडळी आणि खूपच दिसायला पण एकदम छान दिसते अशी भुर्जी। कढईमध्ये एवढं स्मॅश करायला जमत नाही, पण पॅन असेल तर त्याच्यामध्ये खूपच चांगलं स्मॅश होईल मंडळी। म्हणून तुमच्याकडे पॅन असेल तर नक्कीच पॅनचा उपयोग करा। कोथिंबीर घातली, आता ते आपण उरलेलं बटर पण ह्याच्यावरती घालून घेऊया। बटर नाही घातलं तरी चालेल मंडळी, तुम्ही तेल वापरलं तरी चालेल फोडणीसाठी। हे पहा, खूपच मस्त। तर ही अशी भुर्जी बनवून पावासोबत तर खूपच छान लागते मंडळी, चपातीसोबत पण छान लागते। तर मंडळी तुम्हाला ही भुर्जी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण अशीच बनवता का। तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी। चला तर मग भेटूया पुढील चमचमीत रेसिपीमध्ये। थँक्यू। तर मंडळी अशी मस्त भुर्जी बनवण्यासाठी मेन म्हणजे कसं आहे की जास्त कोथिंबीर लागते, जास्त कांदा आणि टोमॅटो, ह्या 3 वस्तू जास्त असल्या की आपली भुर्जी खूपच स्वादिष्ट आणि टेस्टी बनते मंडळी।